यवतमाळ जिल्ह्यातील हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वनविभागाने मोठी कारवाई केली आहे। सुन्ना गेट परिसरात पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे। पांढरकवडा वनविभागाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा संनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी न घेता सुरू असलेली सर्व बांधकामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच संबंधित ठिकाणी सुरू असलेला व्यावसायिक वापरही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। केंद्र सरकारने 18 सप्टेंबर 2018 रोजी या परिसराला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे। या अंतर्गत कोणतेही बांधकाम करण्यासाठी समितीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे। मात्र तपासणीत संबंधित रिसॉर्ट चालकांनी नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत बांधकामे केल्याचे उघड झाले आहे। नोटीस बजावण्यात आलेल्या रिसॉर्टमध्ये अवनी रिसॉर्ट, अटेमपपावा कृषी असरी, ओम आनंद कृषी पर्यटन, जंगली बगीचा, रोवर कृषी पर्यटन, वृंदावन कृषी पर्यटन, जंगल वाइब्स, बोन्स फार्म हाऊस, टायगर टेल इको रिसॉर्ट, टिपई एग्रो टुरिझम, पावस कृषी पर्यटन, नीलगाय होमस्टे, शिवराई एग्रो टुरिझम आणि माया फार्म स्टे यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत पर्यटन व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तसं पाहिलं तर टिपेश्वर अभयारण्याच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो 18 सप्टेंबर 2018 रोजीच्या अधिसूचनेनुसार इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून म्हणजे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आणि त्या परिसरामध्ये जे काय बांधकाम करायचं असते त्यासाठी एक जिल्हास्तरीय समिती आहे, जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली। त्याला मॉनिटरिंग कमिटी किंवा संनियंत्रण समिती आपण असं म्हणतो। तर त्या समितीच्या परवानगीने घेऊनच आपल्याला म्हणजे त्या रिसॉर्ट मालकांना वगैरे बांधकाम करण्याची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे। मात्र या ठिकाणी जे काय चौकशी करण्यात आली किंवा माहिती घेण्यात आली त्यावरून असं दिसून येते की साधारणतः 15 रिसॉर्ट्स असे आहेत की ज्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही आहे आणि ते बांधकाम परवानगी घेतली नसल्या कारणाने आम्हाला त्यांना नोटीस देणं भाग पडलं। आणि त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आपण परवानगी घेऊनच पुढची कारवाई करावी आणि त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय सभा अपेक्षित आहे, त्यामध्ये त्यांच्या परवानगी संबंधी कार्यवाही करण्यात येईल। त्याचे नॉर्म्स असे आहे, ॲक्च्युअली इको सेन्सिटिव्ह झोन हा 3 कॅटेगरीत वाटला जातो। पहिली कॅटेगरी असते की प्रतिबंधित कृत्य, उदाहरणार्थ मायनिंग, तर त्या केसमध्ये मायनिंग हे पूर्णपणे प्रतिबंधित असते। दुसरी कॅटेगरी असते नियमानुकूल करणे, काही त्यावेळेसचे नियम असतील त्यामध्ये प्रॉपर ते बसून आपल्याला ती परवानगी देता येते। तर रिसॉर्ट्स हे नियमानुकूल या कॅटेगरीमधले येतात। त्यामध्ये जसं टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेपासून पुढे 1 किलोमीटरपर्यंत जर कोणते रिसॉर्ट वगैरे बांधकाम करणार असतील तर त्यांनी कच्च्या प्रकारचं किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं बांधकाम करणं अपेक्षित आहे। त्यापुढे इको सेन्सिटिव्ह झोनच्या सीमेपर्यंत जिथपर्यंत आपला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे त्यामध्ये ते इतर प्रकारचे हे बांधकाम करू शकतात।